नमस्कार, मी सुवर्ण. पाहणं, चुकणं ही मानवाची प्रवृत्ती आहे आणि चूक सुधारणं ही आवृत्ती आहे. मनुष्य आहे तिथं चुका या होणारच. पण चूक झाली म्हणून एखाद्या व्यक्तीचा अवमान करणं, त्याला अपमानित करणं, पुन्हा पुन्हा ती चूक सतत बोलून दाखवणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. पाहणं, जर एखाद्या व्यक्तीची चूक झाली असेल तर त्याला अवमानित करण्यापेक्षा त्याला अगदी गोड बोलून, मायेनं, प्रेमानं ती चूक त्याला समजावून सांगा आणि त्याचं मन परिवर्तन करा, त्याच्या पाठीवरून हात फिरवा. चुकणं ही मानवाची प्रवृत्ती आहे, यात विशेष काहीच नाही आहे. कितीतरी लोकही, प्रत्येक व्यक्ती आयुष्यात ही चुकत असतेच. चुकल्याशिवाय काहीच शिकता येत नाही. मग चुकणं ही मानवाची प्रवृत्ती आहे हे स्वीकारायला हवं. चुका प्रत्येक व्यक्ती करत असते. कोणीही इथं सज्जन नसते, सगळेच चुकतात आणि मग त्याच्यातून, चुकातूनच ते शिकत असतात, चांगला मार्ग स्वीकारत असतात. पहा ना, बऱ्याच वेळेला आपण जातो, समारंभ असेल, कार्यक्रम असेल, तिथं ज्याचा कार्यक्रम आहे, समारंभ आहे, ती माणसं असतात गडबडीत. मग त्यानं बोलावलं नाही, तो बोलला नाही, अशी काहीतरी फॉल्ट काढून माणसं काय करतात, तोच तो विषय घेऊन चघळत राहतात. त्यांना छान एक विषय मिळत असतो. त्या व्यक्तीच्या काही मनातही नसतं, कारण त्यानं कार्यक्रम आमंत्रित केला म्हणजे कोणाचा अवमान करावा हा त्याचा मुळीच उद्देश नसतो. सगळ्यांनाच त्यांना चांगल्या हेतूनं बोलवलेलं असतं. पण काही माणसं इतक्या वाईट प्रवृत्तीची निघालेली आहे की अगदी जवळचीच माणसं मग दगार येतात. बऱ्याच वेळेला असं होतं. पण अशा वेळेस त्या व्यक्तीला सांभाळून घेणं हे आपलं काम आहे ना. ज्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावर प्रचंड ताण असतो. तो ताण आपण ओळखणं गरजेचं आहे. उलट तुम्ही त्यांचं स्वागत करा. ज्याचा कार्यक्रम आहे तुम्ही जावा ना, कारण एवढ्या 100 लोकांच्या पुढे तो हात जोडून जाण्यापेक्षा 100 लोकांनी त्या एका व्यक्तीच्या पुढे हात जोडून जावं ना. कारण एका व्यक्तीची नजर 100पर्यंत पोहोचणं, त्या 100 व्यक्तींना भेटणं शक्य नसतं ना. त्याचा कार्यक्रम जो असेल तो कार्यक्रम महत्त्वाचा असतो ना. तुम्हाला इन्व्हाइट केलेलं असतं म्हणजे आपुलकीने केलेलं असतं, हे समजून घ्या ना. का प्रत्येक व्यक्तीला भेटणं त्या व्यक्तीला शक्य आहे का? नाही ना. मग तुम्ही जाणार त्यांना भेटायला तिथं कार्यक्रमात गेल्यानंतर. मला त्यानं बोलावलं नाही, तो मला बोलला नाही. स्त्रियांचं तर काय असतं म्हणे, मला हळद कुंकूसुद्धा लावलं नाही. अरे घरातून जावा ना हळद कुंकू लावून. तुम्ही कशाला त्यांच्याकडे मागता? त्यांना तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही त्यांना मान द्या ना, तुम्ही त्यांना सन्मान द्या ना. कशाला तुम्हाला हवा हा मोठेपणा? आणि मी म्हणते मुळात हा मोठेपणा हवाच कशाला? ज्याचा कार्यक्रम आहे ना त्याला तुम्ही मोठेपणा द्या ना. आणि त्याच्या कार्यक्रमात तुम्हाला कशाला हवा मान सन्मान? काय गरज आहे मान सन्मानाची? दुसऱ्याचा कार्यक्रम, त्यात तुम्हाला मान सन्मान पाहिजे. अहो त्यांचा कार्यक्रम आहे, त्यानं त्यांच्या पद्धतीनं करू देणार. त्यांचं जे काही नियोजन असेल ना त्या नियोजनाप्रमाणे त्यांना कार्यक्रम करू दे. त्यांच्या नियोजनामध्ये तुम्ही खोडा घालू नका ना. त्यांना त्यांच्या पद्धतीने करू दे. हां, हवं तर तुम्ही त्यांना सुचवू शकता, सुचवण्याचा प्रयत्न करा चांगलं काहीतरी. त्याचा कार्यक्रम कसा यशस्वी होईल हे पहा ना तुम्ही. त्याच्यात खोडा घालू नका ना. जर काही चुकत असेल तर शांत राहा ना थोडा वेळ. पण अशी प्रवृत्ती नसते मानवाची. त्या व्यक्तीचा कार्यक्रम कसा पडेल हेच बघत असतात ते. आणि त्या व्यक्तीला कसं अपमानित करता येईल, ज्याचा कार्यक्रम आहे त्या व्यक्तीला कसं अपमानित करता येईल, कशा पद्धतीनं त्याला मान खाली घातली जाईल त्याची, हे पाहत असतात ते लोक. असं करू नका. ज्याचा कार्यक्रम आहे त्याला मान द्या, सन्मान द्या. त्याला एक उच्च पद द्या, तुम्ही त्याला भेटा, मी आलोय म्हणून सांगा कार्यक्रमात.
मला भेटला नाही, माझ्याशी बोलला नाही वगैरे वगैरे बरीच कारणं देतात. मला साडी घेतली नाही, माझा मान केला नाही. कशाला हवा तुम्हाला हा मान? कशाला हवी तुमची साडी? अरे तुमच्याकडे साडी नाही का? तुम्ही भीक मागण्यासाठी त्या कार्यक्रमात गेलेला आहात का? तुम्हाला भीक हवी आहे का? घेऊन जाऊ नका ना तुम्ही. तुम्ही कोणालाच कोणताच आहेर घेऊन जाऊ नका. मागण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी तुमच्याकडे मागितलेलं नाही ना आहेर. त्यांनी आहेर मागितलेला नसतो कुठल्याही कार्यक्रमात, कुठलं गिफ्ट मागितलेलं नसतंच. मग का तुम्ही गिफ्ट घेऊन जाता? तुम्हीही घेऊन जाऊ नका आणि त्यांचीही आशा करू नका. देण्याचीही गरज नाही आणि मग घेण्याचीही गरज नाही. नसेल तर स्वच्छ मनाने जा, स्वच्छ मनाने तुम्ही गिफ्ट द्या आणि परत या. कोणतीही आशा अजिबात ठेवू नका. तुमच्या कार्यक्रमात तुम्हाला तो गिफ्ट घेऊन येईल ना, लगेच त्याची परतफेड कशाला हवी? किती सोप्या आणि छोट्या गोष्टी आहेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून आजकाल माणसं तोडत आहेत, ही नाती तोडत चाललेली आहेत. हे थांबायला हवं ना कुठंतरी, आणि हे थांबलंच पाहिजे. थांबणं गरजेचं आहे. पहा कसे वाटतात विचार, अवश्य सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, हसवत राहा आणि प्रेरणासुद्धा देत राहा. धन्यवाद.